केंद्रीय मंत्री नारायण राणे आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी खासदार निलेश राणे सर। राणे सर, या ठिकाणी खूप जोरदार शक्तीप्रदर्शन होत आहे, काय सांगाल, काय प्रतिक्रिया असेल? शक्तीप्रदर्शन म्हणण्यापेक्षा लोक उत्स्फूर्तपणे आज या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। भारतीय जनता पक्ष, महायुती हे सगळे घटक पक्ष मिळून एक मोठी ताकद ह्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आहे, ती आज दिसेल। आणि वेगळी काय विशेष तयारी वगैरे काय करावी लागली नाही। जसं मी म्हटलं, उत्स्फूर्तपणे लोक ह्या सभेमध्ये, या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। आणि सगळ्यांना राणेसाहेबांना मत टाकण्याची संधी, भारतीय जनता पक्षाला कमळावर मत टाकण्याची जी संधी आहे ती अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा मिळणार आहे। म्हणून लोक उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहेत। जाहीर सभेना गर्दी होते। आज रॅलीला पण आपण बघाल, अशी कधी गर्दी रत्नागिरीमध्ये झाली नसेल, अशी गर्दी आज फॉर्म भरायच्या दिवशी त्या रॅलीमध्ये होईल। Come my love, please don't say no baby, come my love। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। नारायण राणेंनी स्वतःचा मनाचा मोठेपणा दाखवला आणि सामंत साहेबांच्या सगळ्या कुटुंबाची या ठिकाणी भेट घेतली। एक वेगळा पायंडा या ठिकाणी पाडलेला पाहायला मिळाला। आता शिवसेना सुद्धा या ठिकाणी जोरात, म्हणजे महायुती जोरात काम करताना पाहायला मिळणार आहे। काय सांगाल या भेटी संदर्भात, काय सांगाल? साहेबांनी अनेक वेळेला कोकणासाठी मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे, हे काय पहिल्यांदा नाही आहे। आणि सामंत कुटुंब आणि राणे कुटुंब हे अनेक वर्षाचं नातं आहे। मधल्या काळामध्ये विनायक राऊतांमुळे जे खराब झालं होतं, पण परत आम्ही एकत्र आलो आणि कोकणाच्या विकासासाठी आणि आमचे जे पूर्वीपासूनचे संबंध, कौटुंबिक संबंध, ते जपण्याचं काम जसं साहेबांनी केलं तसं आमच्या पिढीने ते ठेवून असं पिढ्यानपिढ्या हे नातं जपावं, एवढंच ह्या निमित्ताने सांगतो। राजकारण, निवडणुका येत जात असतात, पण त्याचा कधी नात्यांमध्ये फरक पडायला नको। तिकीट एकालाच मिळते आणि बाकीच्यांनी समजूनच घ्यायचं असतं। ह्या नात्याने आणि ह्या समजुतीने सगळे आता कामाला उतरलेले आहेत। कसलीच अडचण दिसत नाही। आणि राणे आणि सामंत एकत्र आले तर ह्या मतदारसंघामध्ये कोणाची तेवढी ताकद नाही डिपॉझिट वाचवण्याची पण, आणि तसं चित्र तुम्हाला येणाऱ्या निकालामध्ये दिसेल। विनायक राऊत म्हणतात की माझा 2.5 लाख मतांनी या ठिकाणी विजय निश्चित आहे। ते आरशात स्वतःच्या पराभवाबद्दल बोलत असतील। ते आता सध्या विनायक राऊतांचं काय झालं, ते मुंगेरीलाल झालेत। ते मुंगेरीलाल एक सिरियल यायची माहिती ना, हसीन सपने काहीतरी होतं, ते स्वप्नाच्या जगात आहेत। आता स्वप्न बघण्याच्या पलीकडे आणि दाखवण्याच्या पलीकडे विनायक राऊतांकडे आता काही राहिलेलं नाही। त्यांचा वेळ संपला आणि 4 जून नंतर ते आता मोठ्या सुट्टीवर जातील। 70 पार झालेले आहेत। 10 वर्ष आमच्या कोकणाची फुकट घालवलेली आहे, म्हणून त्यांच्याकडून आता काय होणार नाही ह्या अपेक्षा आता कोणीच ठेवलेल्या नाहीत। त्यांचा कार्यक्रम आटपला। आता विनायक राऊतांनी आयुष्यभर स्वप्नच बघत बसायचं आहे, नातवंडांबरोबर खेळत बसायचं आहे। त्यांना आम्ही आता फ्री करणार आहोत, एवढं या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळेल। राणे म्हणजे हाय व्होल्टेजच आहे। आम्ही लो व्होल्टेजमध्ये कधीच करत नाही काम। आणि ही निवडणूक तशी वेगळी होईल। आम्हाला टीकेला प्रत्युत्तर देण्यापेक्षा आपला जो 10 वर्षाचा बॅकलॉग आहे, जो विनायक राऊतांनी फुकट घालवला, मतदारसंघाला तसं काहीच मिळालं नाही, तो बॅकलॉग भरून कसा काढायचा, लोकांना 21व्या शतकात आपण राहतो तसं आयुष्य ग्रामीण भागातल्या लोकांना पण दिसावं, मिळावं, ह्याच्यासाठी जी काय पावलं टाकणं गरजेचं आहे। केंद्राकडून जी काय अपेक्षा आहे, कोकणाला अनेक गोष्टी केंद्रातून हव्या आहेत आणि राणेसाहेबांसारखा वजनदार माणूस केंद्रामध्ये गेला तर ती सगळी अपेक्षा पूर्ण होऊ शकते आणि 5 वर्षात होऊ शकते, ही आमची खात्री आहे। आणि म्हणून टीकेला प्रत्युत्तर द्यायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही।
हे विनायक राऊत असतील, वैभव नाईक असतील, हे रिकामटेकडेच आहेत. ह्यांना काही काम राहिलेलं नाही. ते टीकाच करणार. त्यांचा रोजचा दैनंदिन कार्यक्रम आहे. उठले की टीका करायचं. विकासात्मक, बौद्धिक असं काही त्यांच्याकडून झालेलं तुम्हाला 10 वर्षात दिसलेलं नाही. म्हणून काही लोकांना जे भाड्यावर ठेवलेले टीका करण्यासाठी, त्यापैकी हे दोघं आहेत. ते भाडं मिळत असल्यामुळे ते टीका करतात. आम्हाला त्याकडे लक्ष न देता कोकणाला जे हवं आहे, अपेक्षित आहे ते देणं आणि ते करायला आम्ही आता प्रयत्नशील आहोत. नक्कीच या ठिकाणी आपला विजय निश्चित असल्याचं मत या ठिकाणी माजी खासदार निलेश राणे यांनी केलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी.